रूप पाहतालो संतांची पाळी माता
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची मज हित करती सकळ, तिने हा गोपाळ कृपा करी. आज या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या पौषवारी निमित्त कालचा आपला एक पहिला मुक्काम म्हणावा आणि आजचा दुसरा मुक्काम आहे. धर्मजर करत दुसऱ्या मुक्कामी जवळ क्षेत्र ते आपलं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने या धर्ममंडपामध्ये आपण संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, त्याची मज हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. भागडिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्याची मज हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. आवडी वचन मोडे बोलिले ते, त्याची मज हित करती सकळ, गोपाळ कृपा करी. पांडुरंग करू प्रथम पांडुरंगातून प्रथम मन दुसरे सरळ संतांच्या त्यांच्या कृपाने सर्व बाबांनी संयुक्त तुला दयांचे केल्या स्मरण होय सकळ निधीचे अधिकरण. हे शिवनमुशी शरण श्री गुरुरायांचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो रात्री. मी कळाकुसमी काहीच नेनो वचन बोलतो अति भाविका, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो रात्री. एकादना गणी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो रात्री. धन्य धन्य निवृत्ती देवा, Bye.
ठिकाणी निवृत्तीनाथांच्या पौषवारीनिमित्त आपण जमलेलो आहोत। नवे नवे मार्गक्रमण करत असताना जव्हार श्री क्षेत्रामध्ये आपल्या आचार्यवारीचे आणि हाडाचे वारकरी शंकर बाबा चौधरी यांच्या निवासस्थानी आजचा हा कार्यक्रम आणि मुक्कामाचं ठिकाण आपल्या ठिकाणी यावर्षी बदललेला आहे। आपण प्रतिवर्षी पुढे दिव्य विद्यालय शिल्पामाळा इथे आपण राहतो, परंतु सरांचा आग्रह का एवढ्या लाभ झाल्यापेक्षा आपण इथं क्षेत्रामध्ये आणि जवळच आहे, तर आमच्या घरी संत पावले घेऊया हा आग्रह आणि त्याच्यातच आमच्या सरिता ताई त्यांच्याही पेक्षा दोन मुलं नाही का यामध्ये आग्रह हा वारकऱ्यांचा आग्रह, कारण असा आग्रह जर असेल तर देव का घरी येणार नाही का? वैकुंठ सोडून संत सदरी राहिला या सुखाकारणे देव बेडावला वैकुंठ सगळं सोडलं, माऊली संतांच्या घरी हरिदासाच्या घरी राहण्याचं त्यांचं भगवंताचं येणं झालं आणि ते सरळ किती धन्य असेल, कारण आज साक्षात निवृत्तीनाथ आपल्या बरोबर आहेत नाही का? कारण जेथे कीर्तनाची जागा तिथे देव असे उभा नाही का? ज्या ठिकाणी हरिनाम चालतं त्या ठिकाणी देव साक्षात असतो आणि म्हणून तर संत मायबाप आग्रह करतात वारकरी यावच्या घरी यावं। अगदी आपल्या जवानला पण येते नाही, त्या ताईबाईचा पण आग्रह नाही होता, सीताबाईचा आग्रह नाही होता आमच्याकडे या म्हणून ते आग्रह करतात लोक। आणि त्या निमित्ताने आज आपल्या चौधरी बाबाकडे येणं झालं। कथा सुरुवात करण्यापूर्वी काही थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आणि या ठिकाणी आपल्या शंकर बाबा चौधरी यांचा परिवार सरिताताई आणि त्यांच्या मुली असतील, मुलगा, सून, नातू, नातीची पुढे नातीचं तर एकदम असं त्या दिवशी देवी बनली होती देवी नाही का? हा छंद पाहिजे वारकऱ्याच्या मुलांना, छंद पाहिजे देवाचा भगवंताचा। कुठेतरी बघितलं गळ्यात तिच्या हार घालता आणि असे राहिले असे नाही हा छंद पाहिजे वेगवेगळ्या वेगळ्या। आणि शिक्षक पेशा घरामध्ये असल्या कारणाने ती मुलं छोटी छोटी मुलं
जमवायची आणि त्यांना शिक्षण पण द्यायचं. हो तर कपाळला छंद पाहिजे, त्याच्या देवाचा सुद्धा त्यांना छंद. असे आमचे हळदी वारकरी चौधरी बाबा आणि आमचे विनेकरी. हे विनेकरी आमच्या आषाढी वारीचे बाबा एकमेव पालघर तालुक्यात जी दिंडी जाते ती शिस्तप्रिय आणि ते शिस्तीचं कारण आमचे दिंडी आपले विनेकरी बाबा. आणि त्याच्यामुळे पालघर जिल्ह्याला 1 नंबर दिंडी क्रमांक आणि रथाच्या मागे 26 क्रमांक आणि त्याचा सत्कार नगरला झाला. का तर शिस्तप्रिय दिंडी म्हणून आषाढी वारीला मान भेटला आपल्याला. का शिस्तप्रिय दिंडी. सकाळी विना घेतला तर संध्याकाळी ठेवा, उपासना त्यांची आहे. असे आमचे चौधरी बाबा असतील, आमचे जगदीश महाराज, आमचे बुवा महाराज, टोकरे बाबा, आमचे चंदू बाबा. हे सुद्धा आमचे चंदू बाबा सुद्धा फार आमचे पूर्वी जुने वारकरी आहेत. आमचे आळंदीकर आहेत. ही मुलं सगळी आळंदीचे भोतूर मुलं आहेत. आणि बघा हा महाराज बघा आता काय म्हणतात अजय महाराज आपल्या प्रतिवर्षी आपल्याकडे वाजवणार. असं बघा आपण पाण्यासाठी बोलत असतात. ही सगळे हिरे हिरे माऊलीच्या दरबारातून आपल्या दिंडीसाठी येतात. ज्ञानेश्वर महाराज. वा आपण चालू निवृत्ती महाराजांकडे, निवृत्ती दादांकडे. आणि आपल्याकडे ज्ञानेश्वर दादा साक्षात आपल्या बरोबर आहे. आमचे विलास महाराज काय सांगायचं नसतं. आमच्या तालुक्यातील गाड कोकिळा, आमचे चालक मालक, आधारस्तंभ डोके बाबाचे सुपुत्र. आणि डोके बाबांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही पेलण्यासारखं. त्याचं बघा पेलण्यासारखं आहे का नाही. माणूस पण तसा खंबीर लागतो. आणि खरोखरच बाबांनी त्यांच्यावर ती जबाबदारी दिली आणि त्यांनी पेलली. असे आमचे वारकरी गुरु बंधू अनिल महाराज असतील, आमचे डोके बाबाचे लहान सुपुत्र गोपाळ बाबा आहेत, योगेश महाराज आहेत, आमचे जोडीदार वसंत महाराज आहेत. आणि देवा तुझा मी सोनार, देवाचे सोनार बाबा. आषाढी वारीला चालणार बाईक ताई आलेत का. ताई सुद्धा इथून जवळपासून पंढरपूर पर्यंत 400-450 किलोमीटर चालायचं का खायचं का नाही. पण त्या दोघांनी पण संपूर्ण 2-3 वर्ष सतत येतात. जवळचं पुण्य भाग्य आहे. आमची मावशी पालघरवरून आलेली दोघे पण पालघरवरून. आमचे सुरेश बाबा गुजरात मेन भाऊ आपले गुजरात आणि जवळ मेन आहे ना आपल्याला शेतीच्या बाजूला दुसरा बांध असला का हे मेन भाऊ असा तसं आहे. गुजरात वरून आले. आमच्या भोळे परिवार आमचा जुना एकच फोन राहिले आता पाटील बाबा. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आता चालतोय सध्या. कारण डोके बाबाच्या नंतर तेच एक फोन राहिले. आमचे बाळू बाबा आहेत. आणि ह्यांच्याकडेच बघून आम्ही चालतो. कारण ते जर मागे असले तर आम्हाला थोडं स्मरण आणि शक्ती येते. आधारस्तंभ आमचे आहेत. आमची मीराबाई, मीरा नावच मीरा. देवाला म्हणजे असं सांगितलं का वर दुकानात बघत जायचं दिंडीला चाललो बाबा काय पाहिजे. तिच्या दुकानाची भाजी नसेल आणि आपल्याला ती पाहिजे तर 10 दुकानं सोडून जाईल पण ती भाजी घेऊनच येणार. अशी आमची मीराबाई. खरोखरच असे आमचे अनेक असे संत आणि वारकरी प्रेमळ. आमचे अमोल बाबा बघा आज त्यांची मीटिंग सोडून म्हणजे होती तरी पण सकाळी अटेंड केली दिंडी, दुपारी मीटिंग झाली परत हजर. ही आपली शक्ती पाहिजे आणि प्रेम पाहिजे. आमचे मावजी बाबा असतील, शशी बाबा असतील, कोण लांबून आले नाही का. बरेच असे वारकरी आपल्या दिंडीसाठी लांबून आले, प्रेमापोटी आले. लहानूवरून आले. आपले मयूर महाराज, सतीश महाराज, सुरेश बाबा जोडी दोघं पण आले. आमचे सौभाग्यवती आले. नाव नाही घेतलं तर माझा झाली. आमची माझी मुलगी आलेली आहे,
माझं मेवणारा कमलाकर दादा आलेला आहे, त्यांचं परिवारच आलेला आहे सगळ्या इथं. मुलाबाई, अंजूबाई, हा सगळे असं प्रेमापोटी म्हटल्यानंतर हाडाचा वाढ जरी असेल तर तो किती सोडून जात नाही. तो येणार म्हणजे येणार. हा मी पुन्हा येणार. देवा भाऊनी फसवलं आपल्याला. हा बैठकीत आला, बैठक झाली, लगेच युटर्न घेतला. आम्हाला बोनसच भेटला नाही. महाराज बैठक झाली आमची, देवा भाऊनी ठेका दाखवला. म्हणजे मी MSCBचा एक कर्मचारी आहे. आम्ही 3 दिवस संप केला. 3 दिवस संप केला, पण आमचा संप फेल गेला. तो खाजगीकरण करणार म्हणजे करणारच. खाजगीकरण केल्यानंतर त्याच्यात कस्टमर जे आहेत, ग्राहक आहेत. खाजगीकरण एका ठेकेदाराने जर दिलं तर ठेकेदार मनमानी कारभार करणार. आज 4 रुपये युनिट आहेत तर तो 7-8 रुपये करणार. मग आमचं म्हणणं होतं का खाजगीकरण करू नका. आपले काहीच तोट्यात केलेले नाही, पण करू नका म्हणून आम्ही 3 दिवस केलं. देवा भाऊ बैठकीला आला. हा लाडक्या बहिणीला लगेच बघा टकाटक बघायला लागल्या. देवा आमच्या दादाला काय म्हणतात, अरे आमचं पण बघा ना, आम्ही पण मेवणे आहेत ना. हा तर आम्हाला बोनसच नाही दिला. अमोल महाराज बोनस. परत बैठक झाली. आमचे वरिष्ठ गेले, म्हणे मला नाराज केलं तुम्ही. देवाभाऊ बोलला, म्हणे नाराज केलं. काय नाराज केलं? तुम्हाला खाजगीकरण मी करणार नाही असं तुम्हाला अगोदरच्या संपामध्ये मी बोललो, तरी तुम्ही 3 दिवस संप केला, म्हणजे सरकारचं नुकसान केलं, म्हणून बोनस नका देऊ. तर असो, आपल्या या वारीमध्ये चालताना संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. माऊली म्हणतात संतांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण विश्वास ठेवतो, संत विश्वास ठेवतो, नवे अहो राक्षस सुद्धा विश्वास ठेवतात, नाही का? एकदा काय झालं, नारद मुनी जंगलामध्ये असं भ्रमंती करताना, कारण ते 3 लोकांमध्ये त्याला कधी आणि कुठेही मुभा असते, कोणीच अडवू शकत नाही. देव, दानव, राक्षस जे की कुठल्याही लोकांमध्ये गेले तर त्याला अडवत नाही. असं फिरता वनामध्ये त्यांना रावण सुद्धा कुठेतरी जात होता आणि रावणाची त्याची भेट झाली, नाही का? रावणाची आणि नारद मुनीची भेट झाली आणि म्हणे मला भगवंताची प्राप्ती करायचं असेल तर काय करावं लागेल, नाही का? काय करावं लागेल? तर म्हणे काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. आता राक्षस नामस्मरण करतात का? तर म्हणे नाही, ते तर नाही जमणार. ते तर मला आमचं पूर्वीपासून पिढ्याचं आमचं ते भरणाचं वाकडं आहे. आपल्या किती महाराजांचं काकड्याची वाकडा आता होतच नाही काकड्याला मिळाला. म्हणून जेव्हा पंचवटीमध्ये सीतामाईचं अपहरण केलं आणि रावणाने सीतामाईला लंकेमध्ये नेलं, त्याच्या अगोदर नारद मुनीची भेट झाली होती. तर त्याने त्याचं विचारलं का मला मुख्य कारण सांगा, मला भगवंताची प्राप्ती होईल. नारद मुनीने सांगितलं का तू एक तर देवाचे वैर कर, नाहीतर देवाचं भजन कर. हे 2 मुख्य कारण आहेत. आपण बघा, आपल्यामध्ये पण बघा, जो प्रसिद्ध कोण होतो, भगवान एखाद नामस्मरण करतो आणि विद्वान होतो, त्याचं फार मोठी कीर्ती राहते, नाही का? क्षणोक्षणाला त्याचं टीव्हीवर बघायला भेटतं, नाव ऐकायला भेटतं. म्हणजे चांगलं जर केलं तर त्याचं नाम ऐकायला भेटतं, बघायला भेटतं. आणि दुसरं, एखाद्याने मर्डर करू द्या,
हल्ला करून चाकू भरवू द्या, त्याला अटक झाली का मग 17 वेळा त्याच्यात बातम्या लागतात. म्हणजे एक तर काहीतरी वाईट करा, नाही तर एक चांगलं करा. मग नारद मुनींनी सांगितलं का एक तर तू देवाची बायकोच पळव, नाही का, बायको पळवून टाक, म्हणजे ते मुख्य वैराचे कारण होईल. म्हणजे भगवंत तुझ्याकडे येणार पण मरेपर्यंत सोडू नको. आणि तसंच त्याने केलं. संतांची आई हा माझा विश्वास इथं चालले आपला. हा तर ते भगवान रावणाने चित्रमातेला पळवून नेलं आणि सांगितलं नारदांनी का मरेपर्यंत चित्तेला सोडायचं नाही. जर मरेपर्यंत सोडलं नाही तर तुझ्या कुळाचा उद्धार होईल. हा परंतु बिभीषण मात्र भजन करत होता भगवंताचं. आणि जेव्हा हनुमंतराया लंकेमध्ये सीता शोधायला गेले नाही का, तेव्हा बिभीषणाच्या वाड्यावर फिरत असताना तिथं काकडा ऐकवला त्याला नाही का. बिभीषण भजन करत होता. पहाटे पहाटे काकडा ऐकायला आला. देवाचं नामस्मरण कुठंतरी इथं नामस्मरण चाललंय दैत्याच्या वाड्यामध्ये, रावणाच्या राज्यामध्ये. म्हणजे हा सात्विकच माणूस असला पाहिजे. आणि राखी लंका जाळे पण बिभीषणाचं धड बाकी जळलं नाही. कारण बिभीषण हा संतांचा भजन करत होता. परंतु त्याला बिभीषणाने सांगितलं की बाबा प्रभू रामचंद्राची वैर करू नको, तू त्याला शरण जा, तू आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. कुंभकर्णाने पण सांगितलं अरे बाबा तू भगवंत अवतार आहे, तू जाऊ नको तिला, त्याच्याशी वैर करू नको, पण तू ऐकला नाही. मंदोदरीने सांगितलं नाही का. मग मंदोदरीने सांगितलं का बाबा रावणाला समजावलं का मालक तुम्ही खरोखरच प्रभू रामाची वैर करू नका, कारण ते साक्षात विष्णू आहे. पण रावणाने ऐकलं नाही. कारण आपली कधी कधी स्वप्न खरी होतात. पहाटे पडलेली स्वप्न आणि मंदोदरीला स्वप्न पडलं नाही का. काय पडलं? मंदोदरी सागे रावणा प्रती एक स्वप्न देखील मध्यान्ह रात्री नाही का. निळनळ वानर असे आणि लंकेभोवती रुधिराचा पूर असं मी बघितलं. तुम्हाला मारले सगळे दैत्य मारले आणि लंकेभोवती रक्ताचा सडा पडलेला आहे असं मी स्वप्नामध्ये बघितलं. ते म्हणे काय नाही, स्वप्न बिप्न काय नाही, फुकट असतात. मग फार विनवणी केली. परंतु नारदाच्या वचनावर त्यांनी सांगितलं तुम्ही बिभीषण माझा सख्खा भाऊ आहे, त्याच्यावर विश्वास नाही माझा नाही का. माझा पुत्र जो इंद्रजित, साक्षात इंद्राला जिंकून त्याने आणलेला तो इंद्रजित, त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. कारण लढवई होता तो, त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. तू माझी पत्नी आहे, तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. आणि माझा कुंभकर्ण तो अख्ख्या या सैन्याला हरवू शकेल एवढी बलाढ्य शक्ती आहे त्याच्यावर पण माझा विश्वास नाही का. परंतु संतांच्या वचनावर माझा विश्वास आहे आणि ते अभंगाच्या पहिल्यामध्ये सांगितलं.
संतांचे पाय हा माझा विश्वास, त्याच्यावर विश्वास टाकला पाहिजे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करताना संत पहिले आहेत. संत वाड्या हाती माप चाले सज्जनांचे. संतांची कीर्ती ही वाड्यासाठी वाड्यावर जाते. म्हणून संतांवर विश्वास ठेवला पाहिजे, नाही का? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपण त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर त्याच्यावर सत्ता गाजू शकतो, कारण त्याच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. फक्त विश्वास ठेवायचा. आपण साध्या बघा, वकिला भांडण झालं, वकिलावर विश्वास ठेवतो. वकील जसा सांगेल तसंच ऐकतो तुम्हाला, नाही का? कारण त्याला आपण आपली परिस्थिती सांगतो, अगोदर आपली हिस्ट्री सगळी विचारून घेतो आणि मग तो आपल्याला शिकवतो का मी सांगेल तसंच सांगा, तसंच ऐका आणि तशीच कृती करा. म्हणून संत सांगतात त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. मग जर साऱ्या वकिलावर आपण विश्वास ठेवत असू तर संतांवर का नाही ठेवायचा, नाही का? एका गावामध्ये बैलगाड्या शर्यत होते. बैलगाड्या शर्यत आता तिकडे आहेत, रायगडकडे आपल्याकडे बंद झाले बैलगाड्या शर्यती. पूर्वी फार असायच्या. आणि त्या शर्यतीमध्ये दोन खोंड होती नवीन. खोंड म्हणजे गोर, आपल्या भाषेत गोर, नाही का बरोबर? येडे आणतात ना गोर. ते घोडे होते जोडलेले बैलगाडा शर्यतीला. आणि ते माणसांची गर्दी आणि बैलगाड्याची गर्दी असं ते नवीन होत करून ते घोडे होते लावले शर्यतीला. आणि शर्यतीला लावले आणि ते उधळले ना, उधळले म्हणजे थांबले गेले, बिथरले. आणि जी वाट दिसत तिकडे ते पळत होते गाडीवर. हा गाडीवर वागण त्या गाडीवर बसलेला. खतरनाक असते ती बैलगाडी शर्यत. बघायला गेलं तर कधी बघा, आपण जवळ जाऊ नका. कुठे बैल गोष्टीत सांगता येत नाही. तशी ती बैल उधळली आणि भरत्यात वाढलेला गल्लीमध्ये घुसली. आणि तो त्या रस्त्याला ती बैलगाडी सुटली आणि एक रस्त्यावर पोरग होत, छोटू. आणि तिची आई, त्या पोराची आई करत बसली होती बाजूला. घेतात रे मस्सेरी आहेत ना, कोण कोण आहेत हातवर करा हातवर. त्या मस्सेरी लावत बसली होती बाजूला. आणि गाडीवर ओरडतोय, बैल उधळली, पोर बाजूला घ्या. बैल उधळली, पोर बाजूला घ्या. 100 फुटावर तो ओरडतोय. पण ती बाई पण अशी म्हणजे हीच होती ना, ताकद. पोर वळू दे, तुला जावतो पोलीस स्टेशन. पोर वळू दे, तुला जावतो पोलीस स्टेशन. अरे पण ती बैल उधळली तर ते बाजूला गेला, तुझा कार्यक्रम चालूच. आपलं पोरग आहे तर ते आपण बाबा बैलाने त्याला घेऊन दे, टाकून दे, ते उचललं पाहिजे का नको? जवळ आलं, गाडी जवळ आली. बाई पोरग बाजूला घ्या, बैल उधळली. बाई पोरग बाजूला घ्या, बैल उधळली. ती बाई म्हणते पोर मरू दे, तुला जाऊ दे पोलीस स्टेशन. पोर मरू दे, तुला जाऊ दे पोलीस स्टेशन. काय मग बघा. आणि खरोखरच बैल गेली, ते पोर उचलले नाही होते. बैल त्याच्यावरून गेले, पोरावरून गाडी चाक गेले त्याच्या अंगावरून. आणि टमाट्यात सारखं डोकं फुटलं, पोरग खराब झालं. काय परिस्थिती असेल. आणि मग पोलीस स्टेशनला सांगत होतं ती पोरग मरू दे, जाऊ दे पोलीस स्टेशन. नेलं पोलीस स्टेशनला. केस चालू झाली. 3 वर्ष बाबा. पुढेची गोष्ट 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली, केस चालू. मग काय झालं, वकील केला. वकिलाला हात जोडले, साहेब माझी काही चुकी नाही. मी 100 फुटावरून सांगत ओरडत होतो, बैल उधळली, पोर बाजूला घ्या. बैल उधळली, पोर बाजूला घ्या. जवळ आलं तरी ओरडलो, पोर बाजूला घ्या, पोर बाजूला घ्या. ती
बाई सांगते पोर मरून दे तुला जाऊ दे पोलीस स्टेशन. आणि गाडी अंगावरून गेली, पोर घरात झालं. माझी काही चुकी नाही. खरं सांगा, त्या बाईने पोर उचलायला पाहिजे होतं का नाही? ह्याची चुकी आहे का? हा ओरडत होता 100 फुटावरून पोर बाजूला घ्या म्हणून, पण ती तिचा कार्यक्रम चालू होता, पोर मरू दे तुला जाऊ दे पोलीस स्टेशन. पोट घ्यायचं ना बाजूला, कशाला चुकी झाली असते. पण ते पोट खला झालं. 3 वर्ष केस चालली, ती पण हैराण झाली, हा पण हैराण झाली. वकील साहेबांना हात जोडले का अशी स्टोरी आहे, ठीक आहे मी सांगेन तसंच कोर्टामध्ये आणि जवळच्या कोर्टामध्ये, नाही का, जवळच्या कोर्टामध्ये आले, केस चालू झाले. पण वकील तिचा असेल याचा असेल, पण याने सांगितलं का मी सांगेन तसंच सांगायचं कोर्टात, नाही का. संतांचे भाई आम्हाला विश्वास, आपण वकिलावर विश्वास ठेवतो, ठेवायलाच पाहिजे. कारण आपली स्टोरी आपण सगळी सांगत देत असते त्यांना. मग त्यांनी सांगितलं का कोर्टामध्ये तुला न्यायाधीश साहेबांनी किंवा दुसऱ्या वकिलांनी किंवा अजून त्या बाईने कुठलाही प्रश्न विचारला तरी सांगायचं बुईंग. काय सांगायचं? बुईंग. याच्या व्यतिरिक्त काहीच सांगायचं नाही. गेलं कोर्टात, जज साहेब बोलतात, बाबा तुझं नाव काय? बुईंग. तुझं गाव काय? बुईंग. आणि तुला काय बोलता बिलता येतं का नाही राजा? हा, किती वर्ष झाली केसला? बुईंग. अरे त्याच्या वकिलाला विचारला, अरे बाबा तुझ्या असिलाचं नाव काय त्याला सांगायला, त्यालाच विचारा. वकील बोलतो त्यालाच विचारा. अरे बाबा नीट सांग तुझं नाव काय? नाव काय? बुईंग. मग ती बाई तिकडनं तिला काय रावलं नाही, बाईला रावलं नाही. नाही ना साहेब, हा खोटं बोलतो, हा बोलतोय आता इथे नाटक करतो, मुख्याचं चांगला बोलतो. मग याचा वकील बोलला, काय कसं काय बोलतो, तुला कसं माहित? माझ्याच गावाचा आहे तो, बोलतो माझ्याच गावचा आहे, बोलता येतं त्याला, चांगलं बोलतो तो. तुला कसं माहित? तो बोलतो तो बैला उधळली होती, हा ओरडत होता 100 फुटावरून, बैला उधळली पोर बाजूला घ्या, बैला उधळली पोर बाजूला घ्या, असेच बोलत होतं. हा म्हणे 100 फुटावरून ओरडत होता, जवळ आला तरी ओरडतच होता, बैला उधळली पोर बाजूला. मग तू काय करत होती? बोलतो मी तिथंच उभी होती. मग तू काय केलं नाही का? मी पण म्हणलं पोर मरू दे तुला जाऊ दे पोलीस स्टेशन. मला सांगा कोणाची चुकी होती? जज साहेबांनी सांगितलं तो 100 फुटावरून ओरडत होता, तो त्याचं काम करत होता ते पोर वाचवण्यासाठी. पण तू त्या पोराला बाजूला घेतलं नाही. त्याने ओरडल्यानंतर 100 फुटावरून ओरडतो, तू पोर बाजूला घेतलं असतं तर पोर मेलं नसतं आणि इथपर्यंत तू आली नसतीस. बघा, म्हणजे त्या बाईने सांगितलं की हा बोलतो, मग तो बोलत होता याचा अर्थ त्यांनी सांगितलं त्याचं काम, त्याचं कर्म त्यांनी केलं, पोर वाचवण्याचा फार प्रयत्न केला, पण तू त्या पोराला मार. केस समाप्त झाली, निकाल लागला ह्याच्याकडून झालं. नंतर घरी आले, 500 रुपयाचं काहीतरी ठरलं होतं जुन्या काळातली गोष्ट. वकील साहेब म्हणे चला तुझी केस निर्दोष झाली, तुझी निर्दोष सुटका ठेवली, सोडवली, नाही का, आता आपला काय ठरलेलं आहे का द्या, नाही का, वरून 51 रुपये जास्त द्या. मग वकील साहेबांनी हे मागलं त्याचं लागेल. साहेब वकील साहेब बोईंग. अरे मला पैसे न दे, माझी फी न दे. बोईंग. तुम्ही बोलले ना, काही बोलले नाही. अरे बाबा ते वकील तिथं होतं, म्हणून जर आपण ह्या माणसामध्ये वकिलावर विश्वास ठेवतो म्हणजे आपलं काम सोपं होतं. तर संतांवर विश्वास ठेवला तर आपलं काम हे 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. Swami
सकळ भोगिता होय. विश्वासी चोपडे स्वामीवर विसरला म्हणजे विश्वास ठेवला तर भगवंत आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही का. सुंदर प्रमाण दिला. म्हणून विश्वास ठेवायचा, संतांवर हाच विश्वास ठेवायचा. आणि जर विश्वास ठेवला तर ते आपलं हित करण्याशिवाय राहणार नाही. त्याची बाजाई त्याची मत हित करती सकळ. आपलं हित करतात त्यांच्यावर विश्वास ठेवला तर. म्हणून आपली जी वारे आहे ती त्याच्यासाठी असतात. आपलं मन निर्मळ झालं पाहिजे. नाही तर नाही निर्मळ मन काय तरी साबण नाही का. शरीर साबणाने किती धुवा ते वरून पवित्र होईल, पण आतलं मन ते निर्मळ नाही नसेल तर मग त्याला साबण वरून लावून काय करायचं नाही का. तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन डुबक्या कितीतरी मारल्या, काही फरक नाही. आपलं एक 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 विचार, वाईट विचार आहे शरीरातून त्या मनामधून काढून टाकले पाहिजे. मन आवडता आलं पाहिजे, कारण हे मन चंचल आहे आणि म्हणून त्या मनाला आवडण्यासाठी सद्गुरूची कृपा झाली पाहिजे, संतांची कृपा झाली पाहिजे. आणि ती कृपा घेण्यासाठी आपण वारी दरमजर करत आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो. तीर्थक्षेत्रामध्ये जाताना डुबकी मारताना काहीतरी एक गुण वाईट सोडून द्यायचा. एखाद फारच रागावत असेल तर बाबा आजपासून मी रागवणार नाही,
आपण नवीन वर्षाला आपलं काय काय करणार आहे आजपासून आपण बंद म्हणजे बंद गेलं का बाबा चहा चहा नाही बंद मग कॉफी केलीच नाही सुरुवातीसाठी कॉफी मग काय चहा बंद केलं कॉफी चालू केली विषय तिथं झाला का नाही हा दारू सोडली ती चालू केली विषय तिथं झाला का नाही अरे काहीतरी सोडून दिलं राजा ते सगळे भाऊ आहे नाही का तू एकाला जरी अवलंबलं तरी तेच आहे ना मनातून निर्मळ केलं पाहिजे कारण मन वढाळ आहे हा आपली महिलाबाईची कविता आहे मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं ढोर किती हाकला फिरून येते पिकावर जर शेत भरलेलं असलं पिकाने तर त्या पिकामध्ये ढोर आलेलं आपण लांब हाकलून देतो पण आपण नंतर इकडे मागे आल्यानंतर ते फिरतं फिरतं परत फिरून तिथं येतं का तर तिथं ते त्याला खायला भेटते तिथं काहीतरी आहे म्हणून जिथं खायला भेटत तिथं हे मन अवश्य जात म्हणून जे ओढाळ मन आहे ते आकळायचं असेल तर त्याला गुरु करा पवित्र तुळशीची माळ घाला संतांचं कीर्तन ऐका प्रवचन ऐका वारीला जा यात्रा करा काही ना काही करून एक गुण जरी आपल्या आतला दोष निर्मळ झाला तर आपण संतांच्या जवळ जाऊ शकतो आणि जवळ गेले तर आपल्यावर साक्षात भगवंत कृपा करेल कारण संत हे आपले वकील आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे असं सुद्धा ब्राह्मण जो होता ना एकदम दरिद्र होता भिकारी भीक मारत होता पण नामस्मरण कधी सोडलं नाही सुदामाने सतत भगवंताचा धावा कारण ते शिकायला एका संदीपानी गुरुकडे ऋषीकडे होते आणि शिक्षण घेत असताना शिक्षण पूर्ण झालं जशी आळंदाची पोरं शिकतात एका गुरुकडे शिकतात आणि शिक्षण झाल्यानंतर त्याच्या घरी जसं भगवंत आणि सुदामा शिकायला एका गुरुकडे होते संदीपानी गुरुकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्या घरी हा याच्या घरी पण सटवीने सुदामाच्या इथं लिहिलं होतं श्री क्षय श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे नाश तुला कधीच लक्ष्मी भेटणार नाही तू दरिद्रीच राहणार असं लिहिलं होतं सगळं बऱ्याच लोकांच्या इथे लिहिलेलं असतं दरिद्रीच तू कधी वारीला जाणार नाही असं लिहिलेलं असतं म्हणून ते येत नाही बाजूने गळा भाग्य लागतं संतांचं भाग्य लागतं पदस्पर्श लागतो संतांची रजकण आपल्या अंगावर उडली पाहिजे संतांचे पद आपल्या घराला स्पर्श झाले पाहिजे ती इच्छा कामना आपल्या मनामध्ये हृदयामध्ये पाहिजे नाहीतर श्रीशय त्याच्यात दरिद्री जातो म्हणून संतांचा धावा संतांच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि तेव्हा त्याच्या भगवंत श्रीकृष्ण त्याच्या घरी गेले सुदामा त्याच्या घरी गेला पण भगवंताचं नामस्मरण त्यांनी कधी सोडलं नाही आणि असं करता करता त्यांची पत्नी एक वेळा म्हणली अहो आपण फार दरिद्रीमध्ये जीवन जगतो तुमचा मित्र जो आहे भगवान श्रीकृष्ण म्हणता तुम्ही त्याचं नाम जप करता जा ना त्याच्या भेटीला तुम्ही जा एकदा तरी जा पण ते म्हणजे एकनिष्ठ नाही कोणाकडे पदर पसरायचा नाही आपण दरिद्री जरी असेल तरी पदर पसरायचा नाही आपण नामस्मरण करतो ना पुढं मागायला जायचं नाही असं सुद्धा माझं आहे पण बरे आता मुलं सुद्धा लहान आहेत लेकरांना खायला नाही काही नाही एवढी अवस्था झालेली आहे तुम्ही जा तुमचा मित्र म्हणता मग काय फायदा अहो मित्रांनी जर तुम्हाला मदत केली नाही तर काय फायदा तुमच्या मित्राचा तुम्ही जा एकदा बायकोचं ऐकलं ऐकायला लागतं कधी कधी ऐकायला लागतं सुनीता ताई ऐकतो ना आम्ही
तर ऐकलं आणि सुदामा ब्राह्मण भगवंताच्या भेटीला गेला. पण भेटीला जाताना मित्राने घरी गेलं तर काहीतरी आपलं काय थोडं काय होते ना भेट राजाकडे गेलं तर काहीतरी नाही, गुरुकडे गेलं तर थोडंफार काहीतरी न्यावं लागतं. तसं देवालाच भेटायला जायचं तर आपण काहीतरी नेलं पाहिजे. कारण भगवंताला भेटायला जातो तिथे एक पाटी असते, ती आपण वाचतच नाही. एवढ्या वाऱ्या करतो, वारीला जातो नाही का. देसी तैसा घेसी ऐसा अससी उदार. तो अगोदर आपल्याकडे घेतो काहीतरी, पण आपल्याकडे काहीच नसते, आपण भिकाऱ्यासारखं चालतो. पण भाव आपल्याकडे, भाव जो आहे ना तो देवाला भाव नाही का. तुका म्हणे मुख्य पाहिजे तो भाव, भावा पुढे देव शीघ्र उभा नाही का. मुख्य भाव पाहिजे आणि तो भाव घेऊन सुदामा तेव्हा द्वारकेमध्ये देवाच्या भेटीला गेला. भेटीला घेतात आणि तिथं सांगितलं का बाबा जायचं सुदामा आला, सांगा माझा मित्र आहे, राजा जो आहे तो माझा मित्र आहे, शिपाईच आहे. आणि तू गडी दिली तुझ्या फाट्यात पायात चप्पल नाही, जखमा झालेल्या पायाला धोतर फाटले, धोतर फाटलेला आहे. तुझा मित्र तू उघडा आहे, फक्त शेंडी आहे जाणवा एवढंच दिसतं तू ब्राह्मण आहे ते समजणार. पण तू गरीब कुठेतरी मागायला आला असेल, जे काही देईल ते घेऊन मी नाही नाही म्हणे. सुदामा आणि भगवंत एकाच ठिकाणी आम्ही शिकायला होतो, तुम्ही फक्त सांगा तर खरी ना. जर त्यांनी सांगितलं ना माझा मित्र हा फार पोट खिडकीने बोलतोय. हा आणि गेले ना जाऊ दे, भांडलं तर भांडलं देव, पण सांगून जाऊ दे असे पण एखादी गेला आणि सांगितलं देवाला. देव बसलेली सिंहासनावर मस्तपैकी त्याच्या पत्नी सोबत नाही का. आणि असे गप्पा चालल्या त्या आणि द्वारपाल गेला. भगवान कोई तो ब्राह्मण आया है द्वार पे, बहुत दरिद्र दिख रहा है, लेकिन वो बोलता है क्यों तुम भगवान से कहते हो, भगवान से कहते हो, तुम्हारा दोस्त है, मित्र है. अरे नाम क्या उसका? अरे सुदामा, ऐसा कुछ बोला. सुदामा, सुदामा नाव ऐकलं आणि देवाने सिंहासनावर उडी टाकली धावत. जो गळ्यामध्ये शेला होता तो पडून गेला, धावत सुटला. नाव ऐकल्यानंतर, कारण त्याला माहित होतं माझा सुदामा माझं स्मरण रात्रंदिवस जपतो, माझं नाव रात्रंदिवस जपतो, भगवंताला पाहिजे. पण आपण भगवंताकडे गेल्याशिवाय काही देत नाही, आपल्याला जायला पाहिजे. त्याला का नाही दिला? तो दरिद्री होता, भगवंताने दिलं असतं, पण भगवंताकडे तो गेलाच नाही. पण बायकोचा ऐकला गेला आणि नाव ऐकल्यानंतर, आणि हा तर माझा भजन करणारा गोष्ट आहे, उडी टाकली सिंहासनावर, धावत गेला आणि मिठी मारली. हा घेतला, दरबारामध्ये नेलं. मग मला अरे माझा मित्र आला म्हणजे वहिनीने काहीतरी खायला दिलं असेल, नाही खायला दिलं म्हणजे असलं काहीतरी. आता काय घरी दिसायला 2-3 घरचे पोहे आणलेले वेगवेगळे चावटीने बघितलं, मागून आणलेले नाही का, मुष्टी भर पोहे ते दिले त्यांना. नंतर जाताने परत त्याचेच कपडे परत त्याला दिले. परंतु जेव्हा
सुदामाची पूजा केली, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहायला लागल्या. माझा भगवंताने सांगितलं माझा हा भक्त आहे, मित्र तर आहेच आहे. जसं अर्जुन आणि श्रीकृष्ण मित्र होते आणि सख्खे आतेभाऊ पण होते, नातेवाईक होते ते, परंतु सखा म्हणत होता, तसा हा सुदामा माझा सखा आहे, मित्र आहे. आणि साक्षात भगवंताच्या डोळ्यातून आसू आलं, त्यांच्या पायावर पडलं, त्याचं औक्षण केलं, लक्ष्मी मातेने औक्षण केलं त्यांचं. आणि बघा कृपा नाही का, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविक असं धारण त्यांचा, त्याची मध्ये हिच करते सगळं, त्याने हा गोपाळ कृपा कशी असते ते सांगतो बघा. का ते इथं लिहिलं होतं सटवीने काय, श्रीक्षय म्हणजे लक्ष्मीचा नाश असं लिहिलं होतं. पण देवाचं नामस्मरण केलं आणि साक्षात देवाला भेटायला गेलं तेव्हा देवाने जेव्हा त्याच्या औक्षण केलं तेव्हा दाबला अंशात फिरवला, ती अक्षर उलटी झाली. सटवीने लिहिलेलं आहे, कधीच खोटं ठरत नाही, पण ते देवाला अक्षर उलटे लिहिलं तसंच होतं, फक्त इकडचं अक्षर तिकडेच कळलं, ते फिरवलं. श्रीक्षय तर यक्षश्री झालं त्याला, इथं होतं ना श्रीक्षय म्हणजे नाश, लक्ष्मीचा नाश. पण भगवंताने जेव्हा त्याचा पिळा दिला तेव्हा अंक फिरवला आणि यक्षश्री असं आलं, इकडचा श्री इकडं आलं मागं आणि यक्ष पुढं आलं. म्हणजे धनवान कुबेराची संपत्ती आहे तशी यक्षश्री, म्हणजे कुबेराची जशी संपत्ती आहे तशी लक्ष्मी तुझ्याकडे येईल असं लिहिलं नाही का. आणि प्रसन्न झाले आणि जा सुदामा तुला गाव सोन्याचं दिलं, सोन्याचं गाव देऊन टाकलं. सुदामा ब्राह्मण दरिद्र पिढीला नाही का आणि मुष्टी पोळे घेऊन त्याच्या भेटीला गेला, म्हणजे कोणाच्या भगवंताच्या भेटीला गेला. आणि त्याचा भाव शुद्ध होता, नित्य स्मरण होतं संतांचं देवाचं आणि शुद्ध भाव बघितला आणि गावच सोन्याचं दिलं. गाव नगर सुदामा नगरी नाही का. बरं आपल्याकडे मसन मोठे मातीचं दगडाचे लोखंड दे, अहो त्याला मसन मोठा सुदामाचा होता तो पण सोन्याचा होता. म्हणजे बघा भगवंताच्या चरणी जर शुद्ध भावाने गेलं तर काय होतं. आखी जिंदगी दरिद्रीमध्ये काढली पण भाव सोडला नाही, देवाचं भजन सोडलं नाही. नाहीतर आपण हेच लागली अरे देवा अरे आया तर देवाचं नाव घे ना राजा. आया काय तो निळी फुली सांग ना. आहे का नाही असं असतं ते संतांची ताकद अंगात संतांचे ना वाईट पण टाकतात. तस शुद्ध भाव पाहिजे.
काय सांगत होतो? कीर्तन, हा. तुम्ही उभं कशासाठी केला? मला उभं याच्यासाठी केला का मी अचानक आपला नियोजित कीर्तनकार जो होता त्याला गोपाळ महाराजांनी फोन केला होता, पण त्यांनी फोन उचलला नाही. काही कारण असेल, ते काही कारणास्तव किंवा दुसऱ्याकडे कुठे दिल्लीमध्ये कीर्तन लागलं असेल, तिकडे गेला. म्हणून मला अचानकपणे उभं केलंय. काय सांगायचं, आपण पूर्व नियोजित असतं कसं, सरांकडे आलो तर काय काय भेटतं? पनीर भेटतंय, शेंगा भेटतात, दही भेटतं, हे आवडतं ना, दही भेटतं. म्हणजे असा पंचपक्वानाचा भेट असतो सरांकडे. तर अगोदर सर आम्ही येणार आहे का, मग सरांचं ते दहीवाली आले का, दही ठेवा, महाराज येणार आहे, गोपाळ महाराज येणार आहे, अनिल महाराज येणार आहे, दही ठेवा, काहीतरी भाजी पनीरची करा, काहीतरी मागवा, असं बेत असतो तो. आणि समजा त्यांच्याकडे तसं काय असतं, पण समजा नाही टाकत, पण समजाच नाही का. अचानक काय तर आपण काय करतो, अरे आता काय करणार, आता पुढे कधी, आणि त्याला लगेच जायचं असतं 10 मिनिटातच. मग बाजारामध्ये जाणार कधी, भाजी आणणार कधी, पनीर आणणार कधी, मग काय करतो अचानक, पिठलं भात. वा, कोणी सांगितलं? वा, पिठलं भात. म्हणजे बेत आपला पिठला भातावर असतो, साधा भात आणि पिठला भात. पिठलं टाकला कुकरला का, पिठलं केलं का तयार. तसं नियोजित कीर्तनकार आले नाही. तुम्हाला चांगलं ऐकायला भेटलं असतं त्यांच्याकडून, पण ते आले नाही. त्याच्यामुळे मला माझं पामर आहे, काय थोडंपण पाहिजे, वाहनं पाहिजे, मला काय येतंय त्या उठ ऐकायवर उभा केलं. चला 2 शब्द, पण 2 ताचं नामस्मरण होईल ना, बस ह्याच्यासाठी मी उभा राहिलो. विठाला वा, असं आहे. ठेच लागली तर आपण एकदम असे वक्ते पाहिजे, कीर्तन करायला जागेवर आणलं पाहिजे. विठाला ठेच लागली तर आपण आई ग आया देवा असा, पण भगवंताचं रामकृष्णाने म्हणा किंवा ठेच लागली नाही. पण अख्खा महाभारतामध्ये पांडवांना किती त्रास झाला, पांडवांना किती त्रास झाला नाही, तरी पण देवाचं नामस्मरण सोडलं नाही त्यांनी. पाहते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाची आठवण येते. ठेच लागली तरी देवाचं नाव घेत होते. 14 वर्ष वनवास श्रीरामाने झाला. त्या काळात लक्ष्मण जो सोबत होता, पण त्याचं नामस्मरण चाललं होतं. 14 वर्ष उपवासी निराहारी राहिला, म्हणून इंद्रजिताला मारला. पांडवांना किती यातना सहन कराव्या लागल्या, तरी सुद्धा भगवंताचे नामस्मरण त्यांनी सोडलं नाही. म्हणून आपल्याला जरी ठेच लागले तरी इथे नॉर्मल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. अखंड वनवासी, अखंड नाही का. मग त्यांनी काय करायचं, आपली तर साधीच गोष्ट आहे. फार कठीण काळ
आणि त्या कठीण काळामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण, म्हणून आपल्याकडे संपत्ती येते, गाडी येते, बंगला येतो, पण नामस्मरण विसरायचं नाही. ते तिकडनं आलेलं असतं. आपल्या बापाने जरी कमवलं ना तर बापाला तिकडनं आलेलं असतं ते. आपल्या पूर्वजांकडे असेल ना तर ते पूर्वजांना तिकडनं दिलेलं असतं ते, म्हणून त्याचं नाव आठवायचं. नाहीतर मी काहीतरी आहे, माझ्याकडे बंगला आहे, घोडा आहे, गाडी आहे, काय चुलीत टाकायचं आहे? नामस्मरण. म्हणून भगवंत जेव्हा द्वारकेहून दुर्योधनाकडे शिष्टाईत करता गेला होता आणि दुर्योधनाकडे 56 भोग होते, 56 भोग. लाडू, पासुदी, बुंदी, फळ, काय काय ते नाही ते पदार्थ होते, पण ते भोग सोडून दिले. काही गरज नाही तुझी त्या भोगाची, काही तुझ्या आस्वाद घेण्याच्या लायकीचा नाही तू. ते सोडून विदुरकाकडे झोपली ती. तिथं कन्याच खाली हो. उद्धवजी चल विठुरा भगवंत तिथं थांबला नाही, दुर्योधनाकडे थांबला नाही. उद्धवा आणि विदुर काकाकडे कणे खाऊ आपण, पण याचे इथं 56 भोग आपल्याला नको आहे. कारण नीती खराब आहे, नीतीने वागणारा माणूस नाही तो. म्हणून यम धर्माचा अवतार विदुर काका त्यांच्याकडे गेले. म्हणून भगवंताचं नामस्मरण संतांच्या सानिध्यामध्ये गेलं तर ते आपल्या कडेवर घेऊन गेलं, असं तिसरे धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि नामस्मरण केल्यानं भगवंत आपल्याला कडेवर उचलतो. कडेवर उचलतो म्हणजे काय नेमकं, तर त्यांच्या संतांच्या वजनावर आपण चाललं पाहिजे. ते त्यांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, संतांच्या कडेवर येणे म्हणजे याला कडेवर घेणं म्हणतात. कारण आपल्याला देव उचलून जातो, पाठीशी राहतो, काही संकट येऊ देत नाही, मागे पुढे उभा आहे, सांभाळता आली या आघाता निवाराया. म्हणून हे याला म्हणतात कडेवर घेणे. आणि तुकाराम महाराजांनी तसं सांगितलं का नामस्मरण करा, भगवंताच्या जवळ राहा सानिध्यामध्ये. कारण हे साधू संतांना पण ते देवाची प्राप्ती होत नाही. फार हिमालयामध्ये पूजा करतात, अर्चा करतात, तप करतात, जप करतात, त्यांना सुद्धा तो भेटत नाही. आणि तो आपल्याला आपल्या मागे पुढे राहतो नाही का. म्हणून महाराजांनी 4थी चरणामध्ये तो कामने
संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची मत ही करते सकट त्याने हा गोपाळ भागडिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले तुका म्हणे शेष घेईन आवड शेष शेष म्हणजे राहिलेला भाग त्या गोष्टीचा भाग शेष उरला म्हणजे संतांचं जो उष्ट आहे ते आपल्याला सेवन करायला पाहिजे तो प्रसाद आहे आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये सांगितलं महाराजांनी शेष तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोल मी जे बोले भगवंत मी जे बोलतो ते करतो जर सांगितलं मी पुन्हा येईल तर येईलच विठाला विठोबार
संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविक असं झालो त्यांचा त्याची मज ही तर तिने हा गोपाळ कृपा करी भागल्या मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे तेच सेविना आवड वचन न मोडी बोली संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा संतांच्या वचनावरती विश्वास ठेवल्याने भगवंत आपल्या पाठीशी राहतो म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा कारण देव घ्या कोणी आयता आला खरं कारण महाराज जेव्हा देव घेऊन आले तेव्हा सांगतात आम्हाला देव नको आहे अरे देव आयता घरी आलाय देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी हे कुठं देव न लगे साठवणीचे रुतले जाय आपल्या अंतरामध्ये साठवायला जागाच नाही देव तुकाराम महाराज सांगतात फुकट घ्या रे बाबा फुकट घ्या नाही का बाळू बाबा फुकट घ्या पण लोक सांगतात देव न लगे साठवणीचे रुतले जागे अरे हे हृदय हे मंदिर आहे इथं भगवंताला साठवायचं असतं संतांना साठवायचं असलं तर हे हिचं करावं लागेल कारण हे आपलं भरलेलं आहे कशाने हृदय बंदी खाना केला शेवटी हे माझं कीर्तन पाडणार हे ठरलेलंच असतंय आता एवढा चांगला झालाय सुंदर भोजनाचा ताट आलाय पंचपकवान शेवट गरज आहे का मला कीर्तन पाडायची बंदी खाना केला आज विठ्ठल बोललेला नाही का कधी आपण बोले तर इथलं तर काम क्रोध मत मत्सर हे बाहेर येते दंभ अहंकार आपल्यामध्ये अहंकार असतो आपल्यामध्ये क्रोध असतो हा घालवला पाहिजे तर हे हृदय खाली होईल नाही तर काय आपण हृदय भरवून ठेवतो खाली नाही हृदयामध्ये भगवंत साठवण्यासाठी काम क्रोध मत मत्सर मोकळं झालं पाहिजे तर भगवंत येईल हरी या हो माझ्या मंदिरी नाही ना दुसरे कोणी खरे मीराबाई सांगते हरिया हो माझ्या मंदिरी नाही ना दुसरे कोणी घरी ती सांगते ना माझ्या हृदय मंदिरामध्ये या घरी कोणीच नाही कोणी खाली घर आहे आणि खाली घर असलं तर खरोखर भगवंत निर्मळ मन असलं तर भगवंत येतो आणि बसतो म्हणून संतांचं भजन करायचं संतांच्या संगतीमध्ये जायचं तर थोडंफार काय होईना संतांची कृपा आशीर्वाद आपल्याला भेटतो म्हणून ही वारी करा पवित्र तुळशीची माळ घाला झालेली सेवा या तोडक्या मोठ्या भाषेमध्ये नाही का मज पामर आहे काय थोरपण काय ती वाहन पाहिजे मी फार लहान माणूस आहे मी काय थोडा कीर्तनकार प्रवचनकार नाही पण आजचे नियमित कीर्तनकार आले नसल्यामुळे मला अचानक ते पण माझ्या भाग्यामध्ये होतं त्याला पण भगवंताचा आशीर्वाद लागतो संतांची कृपा लागते नाही का खरंच या गादी साधी गादी नाही नारदाची गादी आहे व्यासपीठ आहे कोणी इथं उभं राहून चालत नाही कोणाला तरी भेटत नाही भाग्यवंताला म्हणजे भाग्यवंताच्या घरामध्ये नाही का भाग्यवंता घरी बदललं बोललं त्याची वाट पाहिजे म्हणून कारण जिथे कीर्तनाची जागा तिथे देव असे उभा म्हणून झालेली सेवा आणि माझ्या वारीमध्ये आलेले सर्व भाविक भक्त आणि तुम्ही श्रोते म्हणजे तुम्ही महेशाची मूर्ती माऊली सांगतात तुम्ही श्रोते आहेत ना हे साक्षात भगवंत आहे तुम्ही शिवशंकराचे अवतार आहेत हे ऐकणारे मंडळी म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत शांतपणे ऐकता तुमच्या मायबापांचं दर्शन झालं या निमित्ताने आमचे सातकरी असतील आता सर्वांची नावं घेत नाही
टाईम झालेला आहे. त्याच्यामुळे तोडक्या बाटक्या भाषेमध्ये जे माझं झाले गेले माझे चांगले शब्द असतील, माझ्या गुरुची कृपा आहे. डॉक्टर बाबांनी मला इथं उभं केलं, इथं व्यासपीठ दिलं आणि मला कृपा केली त्यांनी. माझे डॉक्टर रास्त ठेवलं, माझे गुरु असतील, माझ्या गुरूंनी मला बळ दिलं आणि ते चांगले शब्द माझ्या गुरूंची शिकवण आहे. आणि मी शेवटी पामर आहे, मनुष्याच्या तुका होतातच काही वेडे वागणे शब्दही केले असतील, कोणाची मन दुखावत असतील, तर ते मला अंतःकरण तुमचं निर्मळ अंतःकरणाने मला ते माफ करा. वाईट शब्द माझ्याकडे परत घेऊ नका, तुमच्याकडे ठेवा. वाटलं कुठेतरी गटाला टाकून द्या, कारण माझ्याकडे परत दिले तर ते माझ्याकडे राहतील ना, मी टाकून ठेव. म्हणून जाताना ते वाईट शब्द कानातून काढून त्यातून काढून टाका आणि चांगलं ते गुरूंचं वक्तव्य असेल ते घ्या, संतांची कृपा करून घ्या, नाही का. ज्ञानेश्वर स्वामी नामराव स्वामी